ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहतुकीसाठी तातडीने मोकळे करण्यात आले असले तरी तुटलेल्या फांद्या, खोड आणि इतर हरित कचरा अनेक ठिकाणी रस्त्यालगत व पदपथांवर पडून असल्याने नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, के व्हिला, वृंदावन, चरई आदी परिसरात हरित कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. मात्र त्यांची तातडीने विल्हेवाट न लावल्याने पदपथ अडले असून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शहरात विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून त्यांच्या मुळांभोवती झालेले काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणामुळे वृक्षांची पकड कमकुवत झाली आहे. त्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसात वृक्ष कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यालगत पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून गर्दीच्या वेळेत कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी प्रवासी रमेश देसले यांनी केली आहे.